आपण पाहतोय या ठिकाणी मात्र नाही नाही नाही, हे चुकीचं आहे ना मॅडम, चुकीचं आहे. मी काही केलेलं आहे का इकडे? मी शांत उभी आहे, मी शांत उभी आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे, हे चुकीचं आहे मॅडम, हे चुकीचं आहे मॅडम, हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. सर सर काय सांगाल? नाही काय सर, मी काय आता काय बोलणार सर, काय बोलणार नाही सर. थोड़े मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. दादा दादा क्या कहेंगे यहाँ पे पुलिस ने रोका है आंदोलन से, क्या कहेंगे? आंदोलन जो है भाई ये सब मराठी लोग का है। महाराष्ट्र में यहाँ पे बाहर से लोग आते हैं, उनका अपमान करते हैं, उनकी भाषा का अपमान करते हैं, तो हम उनके समर्थन में आए हुए हैं। हम दादा काय सांगाल? दादा ही दडपशाही आहे, दडपशाही आपल्या विरोधात काम करण्याची या लोकांची दडपशाही आहे, दडपशाही आहे, दडपशाही आहे. नाही दडपशाही आहे. काय चाललंय? अरे काय कुठे जायचं आम्हाला? त्यांचं म्हणणं की 3 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, ही दडपशाही विरोधात आपलं आंदोलन आहे. इथे दृश्य आपण पाहतोय. आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात येत आहे. बस मधून आंदोलकांना पोलीस स्थानकात नेलं जात आहे. ही दडपशाही आहे आणि या दडपशाहीचा निषेध आहे. छत्रपती शिवाजी महाराज चलेगी, दूसरी कुछ नहीं चलेगी. सिर्फ मराठी, ओनली फॉर मराठी, फक्त मराठी चालणार महाराष्ट्र मध्ये. ये कुठलाही पक्षाचा मोर्चा नाही आहे, फक्त मराठीचा मोर्चा आहे. फक्त मराठी, ओनली मराठी. तुम्ही इतर धर्मियांना सुद्धा काय आवाहन कराल? इतर धर्मियांना तुमच्या मी बोलते बाहेर राज्यात आते माणसं महाराष्ट्र मध्ये कमवायला 20 वर्ष झाले म्हणते, 80 वर्ष झाले, 3 पिढी झाली, तर यांचा गरज नाही मराठी शिकवायला पाहिजे ना. दुबई जाते, चायना जाते, दुसऱ्या राज्यात मध्ये जाते. 2 वर्ष मध्ये दुबईची भाषा शिकतात का ना. महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, यांच्या गरज असते नाही का मराठी शिकवायला. म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात. त्यांच्याकडे परमिशन आहे का? परमिशन नाही तर मोर्चा काढला. महाराष्ट्रामध्ये मारवाडी गुजराती मोर्चा काढला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत ना. परमिशन कशात दिले नाही? अन्याय आहे, लयपूर अन्याय आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर काय पाकिस्तानमध्ये काढू घ्या? पाकिस्तानमध्ये काढू जाके. हे दडपशाहीचा प्रशासन आहे. मग तेव्हा का धरपकड केली नाही? 3 तारखेला नव्हती तर का धरपकड केलेली नाही? किती जणांना तुम्ही मीडियावाले आहात, सांगा ना, तुमच्याकडे न्यूज आहे का किती जणांना पकडले त्यांनी? हा, मग आमच्यापर्यंत का नाही पकडली? हा, आम्ही फक्त त्याच्या अगेन्स्ट आम्ही आमच्यासाठी लढतो आहोत. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहोत. आम्ही मराठीसाठी लढतो आणि तेही महाराष्ट्रात लढतो आहोत. दुसऱ्या प्रदेशात जाऊन नाही लढत आहोत. नक्कीच हे तुम्हा लोकांना पण दिसतं आहे. जो स्वतःसाठी लढतो त्याला 8 टाका आणि जो दुसऱ्यासाठी लढतो, आता एवढे नेते, बिहारी नेते अगेन्स्ट बोलतात, एकावर तरी कारवाई केली आहे का? नाही केली आहे. आहेत आमच्या. मग जे मराठी आहेत, जे महाराष्ट्रात जन्मले, ते मुस्लिम असो, युपी असो, कुणी असो, ते सगळे आमच्या बरोबर आहेत. आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आहोत आणि आमच्या भाषेसाठी लढतो आहोत. आमचा विरोध कशालाही नाही. हा, त्यांनी एवढा जे घाणेरडं बोलला आहे त्याच्यावर काय कारवाई केली आहे? कुठलं कलम लावलं आहे? ते तुम्ही मीडियाने डिक्लेरेशन द्यावं. आणि आता मला मीडियाला आवाहन आहे, या ह्याच्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत यावं, कारण तुम्हीही महाराष्ट्रामध्ये राहता. तुम्ही कुठल्याही जातीपंथाचे असा,
पण आम्ही शांततेने मोर्चा नेत होतो, आमच्याकडे अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही हेही सांगत होतो. पण तरीही आता हे अनुचित प्रकार जर यांनी जाणून बुजून करायला लावला की यांना कलम लावायला मोकळे, हा प्रशासनाचा नक्कीच त्याच्यामध्ये डाव आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार आहोत. आम्ही शांततेनेच मोर्चा नेतो. मोर्चा काढणार का मग आता? नक्की आताच मोर्चा नेणार. आता याच्यानंतर जेव्हा असतील ते मोर्चा काढतील आणि तो वेगळा मोर्चा असेल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.